DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। पाटोदा येथील मविप्र समाजाच्या जनता विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पारंपरिक दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पंढरपूरच्या पवित्र वारीचा वारसा, संतांचे विचार आणि महाराष्ट्राची समृद्धी सांस्कृतिक परंपरा भावी पिढीपर्यंत पोहोचवावी, तसेच विद्यार्थ्यांवर नैतिक संस्कार व्हावेत या उद्देशाने विद्यालयात या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडीने संपूर्ण पाटोदा गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले। पालखी पूजनाने सोहळ्याची कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मैदानावर अत्यंत भक्तिभावाने झाली। विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री R.S. पाखले सर आणि पर्यवेक्षक श्री S.M. शेळके सर यांच्या शुभ हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे, पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथाचे तसेच फुलांनी सजवलेल्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर आरती झाल्यावर विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय केला। गावातून दिंडी बाल वारकऱ्यांचे आकर्षक सादरीकरण, पूजनानंतर दिंडी पाटोदा गावातून मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाली। गावातील मुख्य रस्ते आणि चौकांमधून टाळ मृदुंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली। डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या, कपाळावर बुक्का लावलेल्या विद्यार्थिनी तसेच धोतर कुर्ता, गांधी टोपी, हातात टाळ आणि खांद्यावर भगवा ध्वज घेतलेले बाल वारकरी ग्रामस्थांचे विशेष आकर्षण ठरले। या सोहळ्यात विद्यालयातील विद्यार्थी कुमारी सार्थक आहेर याने सावळ्या विठ्ठलाची आकर्षक वेशभूषा साकारली होती। त्याच्या मनमोहक सादरीकरणामुळे संपूर्ण सोहळ्याची शोभा अधिकच खुलली। दिंडी मार्गावर ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचे तसेच विठ्ठलाच्या रूपातील सार्थक आहेर यांचे औक्षण करून दर्शन घेतले आणि बाल वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। गावातील प्रमुख चौकात विद्यार्थ्यांनी सादर केलेला शिस्तबद्ध रिंगण सोहळा, फुगड्यांचा फेर आणि मानवी मनोरे पाहून ग्रामस्थ भारावून गेले। संत परंपरेचे महत्त्व पटवून देणारे मार्गदर्शक दिंडी विद्यालयात परतल्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री R.S. पाखले सर यांनी आषाढी एकादशीचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। वारी ही केवळ पंढरपूरची पायी यात्रा नसून समता, बंधुभाव, पर्यावरण संरक्षण आणि माणुसकीची शिकवण देणारी जीवन पद्धती आहे। संतांचे विचार आजच्या तरुण पिढीने आचरणात आणावे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले। पर्यवेक्षक श्री S.M. शेळके सर यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे, आकर्षक वेशभूषेचे आणि मिरवणुकीतील उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले। त्यानंतर विद्यालयातील संगीत शिक्षक श्री S.D. नवगिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत चोखामेळा यांच्या निवडक अभंगाचे सुमधुर सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। उत्कृष्ट नियोजनामुळे सोहळा ठरला यशस्वी। या भव्य सोहळ्याचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख श्री S.D. नवगिरे सर, श्री P.P. भड सर, तसेच क्रीडा समिती प्रमुख श्री D.Y. काळे सर आणि श्री रणजित महाले सर यांनी केले। त्यांच्या नियोजनामुळे आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण दिंडी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व उपस्थित पालक आणि बाल वारकऱ्यांचा महाप्रसाद फराळ वाटप करण्यात आले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माता पालक संघ तसेच पाटोदा ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले। या भक्तिमय आणि संस्काररक्षक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आषाढी वारीचे दृश्य व कौतुक सोहळा मीडिया प्रमुख महेश पाटील सर यांनी कळवला। अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्मा याची संपूर्ण जगभरामधून या ठिकाणी पंढरीच्या वाटेना लोक जात असतात। आज आमच्याही शाळेमध्ये जनता विद्यालय पाटोदा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदा या ठिकाणी आम्ही सुद्धा सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बंधू भगिनी या ठिकाणी पंढरीश पांडुरंग परमात्म्याला, पांडुरंग विठ्ठलाच्या भेटीसाठी रथ, गाडी आणि सजावट करून या ठिकाणी जात आहोत। म्हणून सर्वांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने, आनंदाने या ठिकाणी सहभाग घेतला, त्यांचे पण या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझं मनोगत थांबवतो। जय हरी, जय पांडुरंग। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।